नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओटाने ही खाणार अशी मऊसूत पुरणपोळी तयार करणार आहोत। तर चला तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी हरभरा डाळ, 2 वाटी पाणी घालून आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे। बघू शकता डाळ शिजलेली आहे। अशी बोटाने चेपून बघायची आहे। छान अशी मऊसूत डाळ शिजलेली आहे। त्यानंतर आपण चाळणीमध्ये ती काढून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी सर्व निथळून द्यायचं आहे। म्हणजे आपली डाळ अशी कोरडी झाली तर आपलं पुरण पातळ होत नाही। आणि 1 वाटी पुरण डाळीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। डाळ आपली छान मऊसूत शिजून झालेली आहे, कोरडी पण झालेली आहे, बघू शकता। त्याच भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे। कुकरमध्ये मी मिक्स करून घेणार आहे। 1 वाटी गूळ घालून छान असं मिक्स करून घेणार आहे। होळीसाठी ही अशी पुरणपोळी नक्की तयार करून बघा। एक छानशी पीठ मळण्याची ट्रिक सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। म्हणजेच अशाच हेल्दी आणि सोप्या घरगुती रेसिपी मी आपल्याशी शेअर करणार आहे। तर बघू शकता पुरण असं आपण हे शिजवून घेणार आहोत, तडका देऊन घेणार आहे। तर त्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे पुरणाला तडका देत असताना आपण 1 चमचा साजूक तूप घातलं तर पुरण एकदम छान असं मऊसूत व पुरणाला रंग आणि वास छान येतो। बघू शकता पुरण आपलं झालेलं आहे। त्यात चमचा उभा राहतोय म्हणजे पुरण आपलं छान शिजलंय। आणि मी चाळणीने ते पुरण चाळून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे पुरण मऊसूत तयार झालेलं आहे। त्यानंतर लगेचच आता आपण पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची टीप, पुन्हा पुरण आपलं चाळून झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा साजूक तूप घालायचं म्हणजे त्याचा असा मऊसूतपणा छान राहतो व पुरण घट्ट बसतं। पुरण बाजूला ठेवूया करून आता आपण आमटीची तयारी करून घेऊया। आमटीसाठी 1 कांदा घेतलेला आहे चिरून उभा, तो असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन भाजतो। तव्यावरती गरम व्हायला ठेवलेला आहे। मोकळा करून घेतल्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप, कांदा असा मोकळा केल्यानंतर खूप छान आणि पटकन भाजतो। खोबरं घेतलेलं आहे